ती मात्र वाकड्यांचा वंडर बॉय केतन वामन म्हात्रे. पहिला चेंडू या वेळेला मात्र कुठेतरी हातातून निसटल्यासारखा वाटला. पाठीमागे बॉल जातोय, थर्डमॅन मध्ये फिल्डर तिकडे पोहोचतोय. वाईडचा इशारा पंचांकडून. वाईड अधिक एक धाव धावून सुद्धा घेतली गेली आहे. अतिरिक्त धावांनी सुरुवात झाली आहे. स्ट्राईक रोटेट केली आहे. राईटी लेफ्टीचं कॉम्बिनेशन आहे. इथे मात्र आपण जर पाहिलं तर रणजीपटू योगेश पवारला इन ऍक्शन आपण पाहतोय. मॅन फ्रॉम पेन. प्रथमेशचा पुढचा बॉल योगेश साठी. हा सुद्धा मात्र डाऊन दी लेग साइड. या वेळेला पुन्हा एकदा मात्र पंच आपले दोन्ही हात जमिनीला समांतर करतायत आणि धावा अवांतर येत आहेत. अतिरिक्त धाव पुन्हा एकदा मात्र स्कोर कार्ड वरती अंकित केली जाईल. थोडीशी कुठेतरी मात्र मनामध्ये धास्ती आहे या फलंदाजांची. या वेळेला हाफ ट्रॅकर पुल केला डीप स्क्वेअर लेगला. फिल्डर बॉल खाली आणि इथे मात्र योगेश पवारची विकेट मिळाली आहे प्रथमेशला. जबरदस्त कॅच तिकडे आपण पाहतोय. अगदी सीमारेषेच्या आत जवळ कोणतीही मिस्टेक करत नाहीये आणि योगेश पवार स्वस्तात तंबूच्या आश्रयाला परतला जातोय. खाते उघडू शकले नाहीत. शून्याचा चष्मा घालून मात्र माघारी परतावं लागेल. पहिला धक्का लागतोय. एक जबरदस्त कॅच आपण पाहिली डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईन वर. अन्वी 11 सुनाबट्टी पहिला विकेट गमावते आणि बॅटिंगला येतोय मात्र मॅन फ्रॉम एकटघर अमित नाईक मैदानाच्या आत. प्रथमेश आहेत गोलंदाजीसाठी. 2 वाईड बॉल हाताळले परंतु त्यानंतर मात्र पुनरागमन केलं. कमबॅक केला. कमबॅक इज ऑलवेज बेटर दॅन सेटबॅक. हिंदी मध्ये जसं म्हटलं जातं ना की मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. पंखों से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है. 2 अतिरिक्त धावा खर्च जरूर केल्या परंतु हार मानली नाही. फाईट केली, झुंज दिली आणि पहिला विकेट कोणाचा मिळवला तर योगेश पवार सारख्या रणजीपटूचा. चांगला कमबॅक होतोय प्रथमेशचा. चला थोडस मॅच मध्ये स्पीडअप ठेवा, वेळ जास्त घालवू नका. स्ट्राइक वरती असेल अमित नाईक. बॉलिंग मार्क वरती प्रथमेश. नुकतीच विकेट मिळवली आहे. आत्मविश्वास थोडासा उंचावलाय. कमबॅक केलंय आपल्या गोलंदाजीतून. 2 अतिरिक्त धावांनंतर मात्र पहिला बॉल जो योग्यरित्या हाताळला त्यावर त्याला सफलता मिळाली, यश मिळालं, विकेट मिळाली आणि ती सुद्धा योगेश पवार सारख्या फलंदाजाची, रणजीपटूची. या वेळेला एक स्लोअर 1 हाफ ट्रॅकर होता. गतीमध्ये चांगलं व्हेरिएशन दाखवलं या वेळेला. चांगली विविधता आणि चांगलं कंट्रोल, चांगलं नियंत्रण तिकडे बघायला मिळालं या बॉलवरती. एक मिस टाइम स्ट्रोक आला. अगदी बॅटच्या टोला बॉल लागला आणि सरळ निघून गेला लॉंग ऑफच्या दिशेने. स्ट्राइक रोटेट करतोय. एक धाव घेतोय. आपल्या वैयक्तिक धावांचं खातं उघडतोय अमित. आणि पुन्हा एकदा मात्र वाकड्यांचा वंडर बॉय केतन म्हात्रे मैदानाच्या आत स्ट्राइकवर. खोला टाकलेला बॉल या वेळेला मात्र फ्लिक ऑफ द रिस्ट मनगटी फटका सजवला ऑन साइडला मिड विकेट क्षेत्राकडे. तिकडे मात्र समीर क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेत आहेत. एक समीर आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये, समीरजी राणे मॅन फ्रॉम कसाल आणि सागर तिकडे मात्र पाहायला मिळाले क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेत. खास आज कोकणातून खूप लांबचा प्रवास करून समीरजी इकडे आलेत. आणि या वेळेला शॉर्ट आर्म जॅम केलाय आणि बॉल सरळ आपल्या व्यासपीठाच्या छतावरती छपरा तोड सिक्सर येतोय अमित नाईकच्या बॅटमधून. थोडस क्रॉस द लाईन आले. बॅकफुटवर वेट ट्रान्सफर केलं आणि शॉर्ट आर्म पुल केला आणि बॉलला गुल केला मैदानाच्या बाहेर. मॅच बॉल आलाय बघा. एक क्वालिटी क्रिकेट आपण पाहतोय सिंधुदुर्ग चषकाच्या माध्यमातून. पावसाळी रबर बॉलचा हंगाम, बऱ्याच स्पर्धा आपण पाहिल्या. या वेळेला मात्र टॅप करायचा प्रयत्न तिकडे आपल्याला पाहायला मिळतोय. कव्हर्सकडे मात्र बॉल ट्रॅव्हल करेल. एकेरी धावेवर मला वाटतं समाधानी राहील तिकडे अमित.
एक रन घेतली आहे. स्कोर कार्ड कडे थोडंसं लक्ष टाकूया. धावसंख्या आपण जर पाहिली तर जाऊन पोहोचते ती 12 या धावसंख्येवर. एक विकेट योगेश पवार सारख्या फलंदाजाचा. शेवटचा चेंडू असेल ओव्हर नंबर 1 मध्ये. केतन म्हात्रे स्ट्राईकवर आणि बॉलिंग मार्कवर प्रथमेश शेवटच्या चेंडूसाठी. पुन्हा एकदा मात्र एक स्लोअर वन होता, परंतु गतीमध्ये परिवर्तन केलं, लाईन भटकला. दिशाहीन गोलंदाजी, अवे फ्रॉम द बॉडी, आउट ऑफ द रीच ऑफ द बॅटर, आउटसाइड द ऑफ स्टंप. आणखीन एक वाईट बॉल या ओव्हर मधला. आणि हा शेवटचा बॉल पुन्हा एकदा हाताळेल प्रथमेश केतनसाठी. या वेळेला पाहूया काय निर्णय येतोय. पुन्हा एकदा मात्र डाऊन द लेग साइड. पुन्हा एकदा दिशाहीन गोलंदाजी. अगदी लाईन आणि लेंथवर जे कंट्रोल मिळवलं होतं ते पुन्हा एकदा कुठेतरी मात्र हातातून निसटलेलं दिसतंय. कधी ऊन कधी पाऊस, परंतु हे क्रिकेट कधी थांबलेलं नाहीये. मुंबई असो नवी मुंबई असो, अनस्टॉपेबल सिटी आहे आणि क्रिकेटही अनस्टॉपेबल आहे या मुंबई आणि नवी मुंबईचं. या वेळेला मात्र खोलात टाकलेला बॉल खोदून काढला. पॉइंटकडे मात्र क्षेत्ररक्षक तिकडे पाहायला मिळतोय. एकच रन मात्र मिळेल शेवटच्या चेंडूवरती आणि एकेरी धावेसोबत मात्र पहिल्या षटकाचा खेळ शेवटला संपला. आणि पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीस संघाची धावसंख्या आपण जर पाहिली तर 15 धावा स्कोरबोर्ड वरती लावल्या गेल्यात. शॉर्ट फॉर्मॅट क्रिकेट आहे, फास्ट फॉरवर्ड क्रिकेट आहे. 22 यार्डाचं 22 खेळाडूंचं हे खेळ म्हणजे क्रिकेट. चांगली सुरुवात करून दिली आहे. 15 धावा पहिल्या षटकाखेरीस लगावल्यात. यात सरासरीनं जर प्रति ओव्हर धावा घेतल्या तर जवळपास 60 धावांपर्यंत मजल गाठू शकेल, मजल मारू शकेल तो अनविल इव्हेंट चुनाभट्टी. बॉलिंग मार्कवरती गणेशला पाचारण केलं जात आहे. ओव्हर नंबर 2 साठी मात्र तो सज्ज होतोय. थोडासा वॉर्म अप करतोय, थोडेसे हात खोलतोय. एक युवा गोलंदाज गणेश गोलंदाजी मार्कवर. पावसाळी रबर बॉल क्रिकेट, हे क्रिकेट कधी थांबलेलं नाहीये. उन्हाळ्याच्या दिवसात टेनिस बॉलचं क्रिकेट, पावसाळ्याच्या दिवसात रबर बॉलचं क्रिकेट, अंडरआर्म बॉक्स क्रिकेट, प्लास्टिक बॉल क्रिकेट, काही ठिकाणी टेप बॉल क्रिकेट सुद्धा चालतं. परंतु क्रिकेट खेळायचं मग तो हंगाम कोणताही असो, उन्हाळा असो, हिवाळा असो, पावसाळा असो. पहिला चेंडू आणि इथे मात्र काय घडलं मैदानाच्या आतमध्ये. लेफ्ट आर्म राऊंड विकेट आले गणेश आणि त्यांच्या पहिल्याच बॉलवरती अल्टी पलटी आणि बॉलला केलं सीमारेषेच्या बाहेर कल्टी. एक जबरदस्त स्विच हिट पाहायला मिळतोय. केतन वामन म्हात्रे महाराष्ट्राचा बायकर मॅन, त्याच्या बॅट मधून मात्र आलाय हा घणाघाती षटकार. काय जबरदस्त स्ट्रोक खेळला. बॉलच्या लेंथचा वापर केला, बॉलला खूप चांगल्या पद्धतीनं रीड केलं आणि बॉलवर करडी नजर ठेवत उलट्या बॅटने मात्र त्याला त्याची जागा दाखवली. इथे केतनच्या बॅटमधून सीधी उंगली से तो घी निकल ही रहा है, लेकिन टेढ़ी उंगली से भी घी निकालने की कोशिश. एक चांगला प्रयत्न, चांगला फटका. आणि या वेळेला टायमिंग प्रॉपर, बॅट स्विंग प्रॉपर आणि चेंडू करेल हवाई सफर. इथे मात्र दिसला ताकदीचा वापर आणि बॉलला पुन्हा एकदा मात्र मैदानाच्या बाहेर पाठवून दिलं. राईट इन आर्क अँड आउट ऑफ द पार्क. नुकतीच काही दिवसांपूर्वी मात्र परळच्या ऐतिहासिक अशा भिवाजीराव नरे मैदानावरती म्हणजेच नरे पार्क मैदानावरती कैलासवासी लक्ष्मी विष्णू चेंदवनकर स्मृती चषक स्पर्धा पार पडली आणि त्या स्पर्धेमध्ये प्लेयर ऑफ द इयर या स्पर्धेतला, या संपूर्ण हंगामातला सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून त्याला सन्मानित केलं गेलं. तोच मात्र महाराष्ट्राचा बायकरमॅन, वाकळणचा वंडर बॉय, ज्याच्या नावावरती 37 टू व्हीलर बाईक आहेत असा केतन वामन म्हात्रे. या वेळेला फुल टॉस होता परंतु मिडल ऑफ द बॅट नाही झाला बॉल. डीप स्क्वेअर लेग मधून मात्र सागर तिकडे बॉलवर येतोय. एकेरी दावेवर आता समाधान मानावं लागेल. प्रॉपर कनेक्शन नाही घडवता आलं आणि एकेरी दावेने मात्र संघाच्या धावफलकाचाही आकडा पुढे सरकतोय. 2 मोठे फटके आणि त्यानंतर हा संयमी खेळ. 28 धावा स्कोरबोर्ड वरती. आतापर्यंत 13 आलेत या ओव्हर मध्ये. इथून पुढे किती येतील? अमित नाईक आहेत मैदानात इन ऍक्शन स्ट्राईक वरती. पुलरलेनचा बॉल सरळ बॅटने फटका खेळला आणि सरळ मात्र बॉल गेला. 1 बाउन्स 2 बाउन्स सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा अमित नाईकच्याही बॅटमधून.
हा समुद्रांच्या लाटांसारखा खेळ आहे. ज्या समुद्राच्या लाटा किनाऱ्यावरती असताना आपल्या पायाला खूप प्रेमाने स्पर्श करतात ना, त्या समुद्रांच्या लाटांमध्ये मोठमोठ्या जहाजांना बुडवण्याची क्षमता असते. कधी संयम आणि कधी आक्रमकता, हे सर्व काही पाहायला मिळतंय या क्रिकेटमध्ये. पुन्हा एकदा मात्र राईट इन अ स्लॉट अँड आउट ऑफ द प्लॉट. सागरला चकमा दिला आणि बॉल सरळ मात्र सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा, चौकार. काव कॉर्नर बाउंड्री लाईनच्या दिशेने 2 चौकार अमित नाईकच्या बॅटमधून आले, 2 षटकार मात्र केतनच्या बॅटमधून आले. अगदी विस्फोटक फलंदाजी दोन्ही बाजूने, 1 तेरी 1 मेरी, जशास तसं तोडीस तोड, बेस्ट वर्सेस बेस्ट. पुन्हा एकदा फ्लायटेड डिलिव्हरी, या वेळेला मात्र स्वीप केला बॉलला, उलट्या बॅटने पाठवून दिलं बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. सलग 3रा चौकार. मित्रांनो, अमित नाईकची बॅटिंग आवडली असेल तर जर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. मॅन फ्रॉम एकटघर. चौकारांची तिकडी मात्र त्याने पूर्ण केली आणि संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली ती 2 षटकांच्या समाप्ती अखेरीस 20 धावा प्रति षटकाच्या सरासरीनं 40. 1 गडी बाद 40 धावा. योगेश आऊट झाला असला म्हणून काय झालं, मी अजून मैदानाच्या आतमध्ये आहे हे दाखवून दिलं दोन्ही फलंदाजांनी. Forty runs on the board with the loss of just 1 wicket after second over. 1 विकेट के नुकसान पर 40. 2 ओवर की समाप्ति के बाद बॉलिंग मार्क पर अब 3रा ओवर लेकर तैयार होते हुए रोहित. स्ट्राइक पर होंगे केतन मात्रे. एक धुआंधार बैटिंग अब तक की है दोनों बल्लेबाजों ने. इस बार बिल्कुल जड़ में डाली गई गेंद थी, नहीं समझ पाए. एक अच्छी गति के साथ डाली गई गेंद रोहित द्वारा और सीधे विकेट कीपर की दस्तानों में. इस बार लोअर फुल टॉस मिली, एक्स्ट्रा कवर की तरफ जाती हुई गेंद, फील्डर डाउन दी बॉल एंड स्ट्रेट इनटू द बास्केट. और यहां पर एक बड़ी पारी समाप्त होती हुई. केतन वामन म्हात्रे बैक टू द पवेलियन. दूसरा झटका, मछली जाल में फंसी इस बार. आज गेंदबाज ने भी दिखा दिया कि शाखों से टूट जाए वो पत्ते नहीं हैं हम, आंधी से कहे कि जरा अपनी औकात में रहे. केतन वामन म्हात्रे सारख्या फलंदाजाला तंबूचा रस्ता दाखवलाय. पुढचा बॉल फुल टॉस मिळाला आणि फुल टोल वसूल केला. पॉइंटच्या डोक्यावरून सबसे कातील सूरज पाटील, त्याच्या बॅटमधून आणखीन एक सिक्सर येतोय. अर्धा डझन धावांची भर पडते. आणि आता मात्र रिव्ह्यू मागितला गेलाय बीमर साठीचा. षटकार तर आलाय परंतु हा नो बॉल आहे का हे पडताळलं जाईल. झी क्रिक या ऑफिशियल युट्यूब चॅनलद्वारे वेगवेगळ्या अँगलने हाय डेफिनेशन कॅमेऱ्यासोबत मात्र स्पर्धेचं होणारं थेट प्रक्षेपण. आणि हा नो बॉल बीमर होता आणि त्या बीमर वर षटकार आलाय. जबरदस्त स्ट्रोक खेळला गेला. आले आले इथे मात्र आपले इरादे जाहीर केले ते सूरज पाटीलने आणि यानंतर मात्र मिळेल तो फ्री हिटचा बॉल. खेळायला मिळेल फुकटचा फटका, गोलंदाजाला झटका. यावेळेला आपटलेला बॉल आणि यावेळेला बॅडमिंटन स्ट्रोक आलाय सूरज पाटीलच्या बॅटमधून. काय जबरदस्त फटका खेळलाय. इथे मात्र असं वाटलं की एखाद्या शटलकॉकला त्या योनेक्सच्या बॅडमिंटनने मात्र तिकडनं ठोकून काढलंय. त्या वेळेला मात्र स्विंग चांगला होता. बॉल बॅटची एज घेतोय आणि पाठीमागे लॉंग स्टॉप रिजन वरती मात्र फिल्डर आहे. एकेरी दावेने मात्र स्ट्राइक रोटेट केली. यावेळेला सूरजने स्कोर जर आपण पाहिला तर अतिशय बलाढ्य स्थितीमध्ये 54 धावा अवघ्या
2 पूर्णांक मला वाटतं आतापर्यंत 4 चेंडूंचाच खेळ संपलाय, म्हणजे एकंदरीत 8 चेंडू अजूनही फलंदाजांच्या हातामध्ये आहेत. धुवाधार बॅटिंग. यावेळेला फ्लाइटेड होता, फ्रंट फुटवर आले, फॉलिंग स्वीप, सागर तिकडे बॉल खाली, झेल मात्र पकडला आला नाहीये. अगदी बाउंड्री लाईन वरती होते, त्यामुळे थोडंसं जज करायला कठीण गेलं त्या ठिकाणी सागरला. आणि इथे मात्र पुन्हा एकदा बघा दुसऱ्या धाबेचा प्रयत्न होतोय. कॉलिंग मध्ये गडबड नाहीये, तिथे मात्र थोडंसं कलेक्शन मध्ये मिस्टेक केली. आणि जशी काही चुकी होते क्षेत्ररक्षकांकडून, तशी मात्र एका धावेला दुसऱ्या धावेत कन्वर्ट करण्याची तयारी आहे फलंदाजांची. पुन्हा एकदा ओव्हर पिच चेंडू आणि अमित नाईकने मात्र त्याला उडवलाय ओव्हर दी कव्हर्स, बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. आणखीन एक एअर स्ट्राइक पाहायला मिळते अमित नाईक कडून. काय जबरदस्त स्ट्रोक्स पाहायला मिळाले आहेत. जसं मगाशी आपण जो एक क्लासिकल लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह पाहिला होता, एक्स्ट्रा कव्हरला जो षटकार ठोकला गेला होता, आठवण झाली तो फटका पाहिल्यानंतर थॉमस डायसची. सॅम्युअल्सच्या बॅटमधून आलेला तो षटकार होता. काय जबरदस्त फटका. आणि असाच तसाच काहीचा फटका म्हणजे क्रिकेटमध्ये आपण नेहमी म्हणतो, जो नेहमी असतो धावा जमवायच्या घाईत, त्या फलंदाजाचं नाव अमित नाईक. अशीच एक मोठी स्पर्धा प्रदीप भगत युवा मंच नौपाडा पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा स्वर्गीय प्राची स्मृती चषक 2025 आयोजन आपण पाहणार आहात. ते 22, 23 आणि 24 ऑगस्ट 2025 रोजी. स्पर्धेची प्रवेश फी असेल 4,500 अर्थात 4,500 रुपये. प्रथम पुरस्कार असेल तो 33,333 आणि ट्रॉफी. द्वितीय पुरस्कार असेल 22,222 आणि आकर्षक ट्रॉफी. आणि तृतीय पुरस्कार असेल तो 11,111 आणि आकर्षक अशी ट्रॉफी. त्याचबरोबर YouTube लाईव्ह स्पर्धा असणार आहे. मालिकावीराला आकर्षक बॅट असेल, बेस्ट बॅटर, बेस्ट फिल्डर, बेस्ट फील्ड क्षेत्ररक्षक, बेस्ट बॉलर, प्रत्येकी आकर्षक ट्रॉफी दिली जाणार आहे. आणि या स्पर्धेमध्ये 2 आयकॉन मुंबई आणि महाराष्ट्र अथवा ठाणे आणि रायगड या जिल्ह्यातले तुम्ही घेऊ शकता. याच मैदानावरती ही स्पर्धा होणार आहे. या वेळेला मात्र बॅटची एज घेतली आहे, बॉल हवेत आहे. रोहित त्या ठिकाणी मात्र यष्टीरक्षकाच्या भूमिकेत आणि अमित नाईक बाद. तिसरा झटका लागतोय. सुमित आले होते गोलंदाजीला, वारा सुटलाय. चर्चा होते या सामन्याची. एकापेक्षा एक वरचढ आणि एकापेक्षा एक मातब्बर खेळाडूंचा असणारे 2 मातब्बर संघ. (63) 63 धावा स्कोरबोर्ड वरती, हायएस्ट स्कोर आजच्या दिवसातला आतापर्यंतचा. तरी मगाशी 54 बनले होते, 55 करायचे होते, तो हायएस्ट स्कोर होता आतापर्यंत. नवीन बॅटर आलाय मैदानाच्या आत. राऊंड विकेटचा अँगल या वेळेला बॅटची इनसाइड एज घेतोय. शेवटचं षटक मात्र प्रगतीपथावर असलेलं आपण पाहतोय. सुमित गोलंदाजी मार्क वरती. एका धावेनं मात्र वैयक्तिक धावांचं खातं तिकडे उघडलं गेलं. दुसऱ्या बाजूने सूरज पाटील आता स्ट्राइक वरती जाईल. शेवटचे 2 बॉल बाकी आहेत या डावातले, या इनिंग मधले. या वेळेला गुड लेंथ वरचा बॉल खूप चांगल्या पद्धतीने पिक केलाय. आणि इथे मला वाटतं नो बॉलचा इशारा आलाय पंचांकडून. ओव्हर स्टेपिंग आणि ओव्हर स्टेपिंग वरच्या या नो बॉल वरती मात्र षटकार. हा नो बॉल आणि त्यानंतरचा फ्री हिट काही असाच आहे. आम तो आम और गुटलियों के भी दाम. एकतर नो बॉल वरती षटकार ठोकलाच आणि त्यानंतर आता फ्री हिटचा स्ट्रोक खेळायची आता संधी आहे फलंदाज सूरज पाटील कडे. एक क्वालिटी क्रिकेट, एक सर्वांगीण सुंदर क्रिकेट आपण पाहताय. एक महागडी ओव्हर आणि सर्वात मोठं धावफलक आतापर्यंतच. 71 धावा स्कोर कार्ड वरती लावल्या गेलेत. 4 षटकांच्या सामन्यात 71 धावा खूप मोठी गोष्ट आहे. परंतु क्रिकेटच्या पटलावरती नेहमी असं म्हटलं जातं की क्रिकेटच्या पटलावरती कोणतीही धावसंख्या ही तुम्हाला विजयाची गॅरंटी देऊ शकत नाही. इथे विकेट आली आहे बघा.
तर म्हटलं जातं की क्रिकेटच्या पटलावरती कोणतीही धावसंख्या तुम्हाला विजयाची गॅरंटी देऊ शकत नाही. त्याचं कारण असं आहे, 12 मार्च 2006 रोजी ऑस्ट्रेलिया विरुद्ध साऊथ आफ्रिकेचा झालेला सामना, जिथे ऑस्ट्रेलियन संघाने मात्र प्रथम फलंदाजी करत असताना 434 धावा बनवल्या होत्या वन डे इंटरनॅशनल मध्ये, आणि त्यांच्या विरोधात खेळत असताना मात्र हर्षल गिब्सच्या 175 धावांच्या वादळी खेळीसोबत साऊथ आफ्रिकेच्या संघाने मात्र अधिक 4 धावा म्हणजे 438 धावा बनवून तो सामना जिंकला सुद्धा होता. आणि म्हणूनच म्हटलं जातं की क्रिकेट इज अ गेम ऑफ अनसर्टिनिटी. क्रिकेट हा एक भारी भरकम अनिश्चिततेचा खेळ आहे. दरम्यान एकंदरीत स्कोर जर आपण पाहिलं तर शेवटच्या या बॉल सोबत धावा झाल्या त्या 74 आणि येणाऱ्या 4 षटकांमध्ये मात्र आता हा सामना जिंकण्यासाठी बॅड बॉयज सीपी तलाव ठाणे या संघाला 75 धावांचं आवाहन ठेवलं गेलंय. 75 टू विन. एक मोठं लक्ष, अगदी धावांचा डोंगर उभा केला आता मात्र अन्वी 11 चुनाभट्टी टीमने. आणि या पहिल्या डावाचा खेळ अशा पद्धतीने मात्र समाप्त झालेला आपण पाहिला. जबरदस्त बॅटिंग केली ती केतन म्हात्रेने, जबरदस्त बॅटिंग केली ती सूरज पाटीलने, जबरदस्त बॅटिंग केली ती अमित नाईकने. आणि या खेळीमुळे मात्र एकंदरीत एक मोठं लक्ष इथे सेट केलं गेलंय ते अन्वी 11 चुनाभट्टी संघाकडून. आणि हा सामना जिंकण्यासाठी मात्र आता गरज असेल बॅड बॉयज सीपी तलाव ठाणे टीमला 75 धावांची. तर जशी या मॅचला मात्र सुरुवात झाली आहे, आता मात्र मॅचचा पूर्वार्ध आपण पाहिला. मध्यानामध्ये मात्र मी छोटीशी विश्रांती घेतो आणि मॅचच्या उत्तरार्धाला जशी सुरुवात होईल कॉमेंट्री बॉक्समध्ये आवाजात मी मायक्रोफोनवर बदल करतोय. आता पुढील आवाज आपण ऐकाल तो आपल्याच याच कामोठे परिसरातला आणखीन एक मधुर आवाज अर्थात सुशांतजी पाटील यांचा. धन्यवाद. धन्यवाद रोशन सर आणि धन्यवाद समीरजी राणे. चला वेळ लावू नका, आपण फिल्डिंग सजवायची आहे. आपण पाहतोय 74 धावसंख्या उभारून 75 धावांचं टार्गेट अन्वी 11 चुनाभट्टी या संघानं ठेवलंय. आणि 2 फलंदाज बॅड बॉयज सीपी तलाव ठाणे या टीमचे चेंडूची पाहणी करत मैदानावरती येताना दिसत आहेत. अतिशय जबरदस्त आजच्या दिवसामध्ये आपल्याला अनेक स्टार खेळाडू या दिबा पाटील मैदानावरती या ओपन लॉट्समध्ये रबर बॉल स्पर्धेमध्ये पाहायला मिळत आहेत. आणि त्यांचे चाहते देखील आज वेळात वेळ काढून या ठिकाणी आलेले आहेत. आणि ज्यांना वेळ मिळाला नाही ते मात्र यूट्यूबच्या ब्रँडेड चॅनलवरती अर्थातच झी क्रिकवरती हे मॅच पाहत आहेत. चला वेळ लावू नका, फिल्डिंग सजवायची आहे. 75 धावांचं टार्गेट पूर्ण करण्यासाठी 4 ओव्हर या ठिकाणी सेकंड इनिंगमध्ये पाहिल्या जातील. आणि या 4 इनिंगमध्ये कशा प्रकारे चित्र रंगवतील ते आपण पाहणार आहोत. मात्र या अगोदरची जिंकलेली टीम म्हणजेच मोरिया 11 कामोठे यांनी मात्र तयार राहायचं आहे, कारण यातून जो जिंकेल ना तो मात्र पुढील मॅच मध्ये मोरिया 11 संघासमोर खेळताना दिसेल. मात्र कुठली टीम कुठला संघ ते पाहण्यासाठी आपण चलूया या पहिल्या सत्राकडे. अप्रतिम हार्दिक स्पोर्ट्स आयोजित सिंधुदुर्ग चषक 2025 आज शनिवार आणि आजच्या या दिवशी 12 संघांना एकमेकांसमोर लढताना आपण पाहत आहात, ज्यामध्ये सद्यस्थितीला मधल्या टप्प्यात आपण आलेलो आहोत. आणि या मधल्या टप्प्यात कशा प्रकारे
या सेकंड इनिंगमध्ये फलंदाजी होते, कशा प्रकारे गोलंदाजी होते ते पाहूया. वॉर्मअप चालू आहे. फलंदाज तयार आहे. स्ट्रायकर फलंदाज साहिल, नॉन स्ट्राईक एंडवरती आपण पाहतोय सागर म्हात्रे आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज मयूर वाघमारे. नावातच खरं तर अन्वी 11 चुनाभट्टी विपक्ष बॅड बॉयज सीपी तलाव या दोन संघांच्या दरम्यान ही मॅच. पहिली इनिंग पाहिली, 75 धावा टार्गेट दिलंय आणि मयूर एक्सप्रेस गोलंदाजीची अगदी तोफ. ओ माय गॉड, काय चेंडू फेकलाय, अप्रतिम. पहिला चेंडू अगदी प्रत्युत्तर देण्यासाठी फेकला गेला मयूर याच्या गोलंदाजीतून, मात्र डॉट बॉल पाहायला मिळतोय. साहिल आणि सागर तितकेच मातब्बर फलंदाज. पाहूया या पुढील चेंडूवरती कशा प्रकारे चित्र निर्माण करेल साहिल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आडव्या पट्ट्यात कार्पेटच्या सहारे चेंडू ऑन साईडला आला. योगेश त्या ठिकाणी आहे आणि एकच धाव मिळेल. आपण पाहतोय केतन म्हात्रे, योगेश, मयूर वाघमारे, अमित नाईक चांगले खेळाडू आज या दिवसामध्ये पाहायला मिळतील. अनेक ठिकाणी त्यांचा खेळ आपण पाहतो, मात्र ज्या वेळेला आपल्या एरियामध्ये येतात त्यावेळेला अगदी आवर्जून वेळ काढली जाते. एक धाव कंप्लीट केली आहे, दुसऱ्या धावेला प्रयत्न केला आहे आणि 2 धावा देखील या ठिकाणी कंप्लीट आणि तिसऱ्या धावेला देखील प्रयत्न असणार आहे. इथे पहा बॅकअप नाही आहे आणि इथे थोडासा लेझी थ्रो पाहायला मिळाला, म्हणजेच आवाक्याच्या बाहेर फेकला गेला. जिथे एकूण धावसंख्या मिळेल 3, म्हणजे ऑल टोटल आपण पाहिली 4 धावा. आणि सागर म्हात्रे हे देखील फलंदाज आहेत. जर लगातार 3 षटकार लगावले तर बाबू फपाळे यांच्याकडून रोख रक्कम 5,000 रुपये देण्यात येतील. यावेळेला चेंडू अगदी पाहिला गेला, कुठल्याही प्रकारचा फटका घेतला नाही. असं वाटलं काय बाहेरून चेंडू जाईल, पण डॉट बॉल पाहायला मिळतोय. फुलटॉस चेंडू यावेळेला मिस टायमिंग स्ट्रोक. योगेश आहे चेंडू खाली, चूक करणार नाहीये, अप्रतिम झेल पकडलाय. इथे मात्र साहिलला परतावा लागेल. 5 चेंडू आपण पाहिलेत मयूर वाघमारेचे, ज्यामध्ये 2 डॉट, 1 तिहेरी, 1 विकेट आणि 1 एकेरी. आपल्या गोलंदाजीची कमाल कशा प्रकारे करावी हे मयूर नेहमी जाणतो. या सीझनमध्ये अगदी मॅन ऑफ द सिरीजचे मानकरी देखील ते यावेळेला झालेले आहेत आणि अनेक पारितोषिकं त्यांच्या वाट्याला आलेली आहेत. आणि म्हणूनच आज या ओपनच्या लॉर्ड्समध्ये अन्वी 11 चुनाभट्टी या टीमकडून ते आपल्या टीमला जिंकवण्याचा प्रयत्न करत आहेत. नवीन फलंदाज मैदानावरती. फटका येणं फार महत्त्वाचं आहे. एकेरी, दुहेरी, तिहेरी चालू असून टायमिंग शॉट देखील येणं गरजेचं आहे. नवीन फलंदाज प्रथमेश यावेळेस येईल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, अगदी गुडघ्याच्या लाईनमध्ये चेंडू होता, बॅटच्या रडारमध्ये आला नाही. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एकूण धावा धावफलकावरती रेखाटल्या गेल्यात, त्या म्हणजेच 6 धावा. एका विकेटच्या नुकसानीनंतर, माफ करा, 4 धावा. हार्दिक स्पोर्ट्स आयोजित सिंधुदुर्ग चषक 2025. खरं तर या सर्वच कोकणी खेळाडूंनी आपल्या या मैदानावरती मॅचेस आयोजित केलेल्या आहेत. सागर म्हात्रे यांच्यासाठी बक्षीस आहे बाबू फपाळे यांचं 5,555 रुपये. लगातार 3 षटकार लगावले सागर म्हात्रेनं तर बक्षीस आले. आपल्या पसंतीच्या खेळाडूंवरती बक्षीस लावणं म्हणजे त्याचा उत्साह वाढवणं. प्रसन्न पाटील यंदाच्या या सीझनमध्ये आपण पाहतोय धारदार गोलंदाजी करण्यासाठी जाणला जाणारा प्रसन्न यावेळेस व्हेरिएशननं गोलंदाजी करतोय. दोन चेंडू डॉट फेकलेत.
यावेळेला पुल करण्याचा प्रयत्न होता, चेंडू समजला नाहीये. लगातार तिसरा चेंडू डॉट पाहायला मिळतोय प्रसन्न पाटील याचा. प्रसन्न पाटीलची खासियत मात्र याला त्या गोलंदाजीतून तो नेहमी दाखवत असतो आणि इथे 3 चेंडू लगातार डॉट फेकलेत. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, यावेळेला आडव्या पट्ट्यात चेंडू पाठवून दिलाय बॉन्ड लाईनच्या बाहेर. षटकार. आणि अजून जर एक षटकार आला ना तर 2000 रुपये पप्प्या पडेलकर यांच्याकडून येतील. म्हणजे आजचा पर डे सुटेल. यावेळेला प्रसन्नला ते मान्य नव्हतं. चेंडूची गती वाढली गेली. मी सांगितलं होतं खासियत आहे, जसा फलंदाज बॉडी लँग्वेज बदलतो ना तशी गोलंदाजी देखील बदलते. हीच तर खासियत असते चांगल्या गोलंदाजांची. मात्र या खासियतला तुम्हाला ओळखायचं असेल तर तसं प्रयत्न करावे लागेल. यावेळेला पुन्हा एकदा चेंडूची गती कमी करण्यात आली. बघता बघता षटक समाप्त झाला. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. अगदी आज मला तर वाटतंय की आजच्या दिवसामध्ये सर्वात कमी वेळ घेतलेला हा षटक असावा प्रसन्न पाटीलचा. कारण ज्यामध्ये 4 डॉट, 1 षटकार आणि 1 एकेरी, ऑल टोटल आपण पाहतोय धावा धावपलकावरती रेखाटल्या गेल्यात त्या म्हणजेच 15 धावा, 11 धावा. आणि अजूनही मोठं आव्हान इथे ओम येईल गोलंदाजीसाठी. लॉप करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहे केतन स्वतः झेलखाली येतोय आणि सागरला परतवतोय. ओम भोईर मागच्या वीकमध्ये अगदी पहिल्यांदाच चेंडू हातामध्ये घेऊन जी कमाल केली होती ना ती कमाल करण्यासाठीच आज त्याला या टीममध्ये पाहायला मिळालंय, बोलावलं गेलंय. आणि नक्कीच तो प्रत्येक मैदानावरती अशा प्रकारच्या चांगल्या खेळ करून आपल्या सगळ्या चाहत्यांचं मन जिंकेल हीच आशा त्याच्या पाठीराख्यांची या ठिकाणी येऊन पोचल्यात. मात्र 75 धावांचं टार्गेट असताना पहिला षटक महागडा गेला, कठीण झाला. दुसरा षटक देखील आपल्याला कठीण पाहायला मिळाला. मात्र अजूनही 2 षटक शेष असणार आहेत आणि नवीन फलंदाज चेंडू खेळून काढेल. चेंडूची गती वाढली गेली. ओम आपल्या नेहमीप्रमाणे लईमध्ये आणि अतिशय सुंदर गोलंदाजी करताना दिसत आहे. 16 वर्षाचा हा खेळाडू आहे आणि त्याच्या समोर फलंदाजी करण्यासाठी आलेला फलंदाज पहिल्या चेंडूवरती थांबतोय. कदाचित वेगळा मनसुबा असावा. यावेळेला सरकवण्याचा प्रयत्न होता, चेंडू अंगावर फेकून काढलाय. लेग साईडला चेंडू अगदी मागच्याच बाजूला गेलाय. 1च धाव मिळेल. लेग बाईज. तीन चेंडू ज्या पद्धतीनं मयूरनं चेंडू फेकले, ज्या पद्धतीनं प्रसन्ननं फेकले ना अगदी त्याच पद्धतीनं पावलावर पाऊल ठेवून ओम हा चेंडू फेकतोय. यावेळेला आडव्या पट्ट्यात चेंडू, क्षेत्ररक्षक आहे, टप्प्यात उचलण्याचा प्रयत्न आणि 1 धाव. अतिशय सुंदर. पुढील चेंडू प्रशांत पुन्हा एकदा. बक्षिसं लावली गेली आहेत परंतु बक्षीस मिळवण्यासाठी धडपड दिसत नाहीये. ओ माय गॉड, काय चेंडूची गती होती. ओम सुलक्षण भोईर खरं तर आपल्या वडिलांप्रमाणे गोलंदाजीची धार त्याच्याही मनगटात पाहायला मिळते आणि आज त्याला संधी मिळते खरं तर या स्टार खेळाडूंसोबत खेळण्याची. त्यांचा अनुभव दांडगा आहे आणि त्या अनुभवात आज त्याला मार्गदर्शन देखील मिळालं आहे आणि त्याच पद्धतीनं तो गोलंदाजी करतोय. चांगली गती पाहायला मिळाली या चेंडूवरती. मात्र या गतीवरती स्वार व्हावं लागेल प्रशांतला, त्याशिवाय पर्याय नाही. कारण महागडं आव्हान आणि महागडी फलंदाजी करावी लागेल. पहा काय जबरदस्त चेंडू फेकलेत. तीन षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि एकूण धावा आपण पाहतोय धावफलकावरती
18 धावा. गोलंदाज विजय बालाजी. चेंडू अगदी घासून पुसून आलेला आहे. यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे ओम. चेंडू उचलण्याचा प्रयत्न. आता मात्र अगदी शांत स्थिती करून ठेवली आहे या इनिंगमध्ये. थांबवून ठेवले परिपूर्ण, कारण पहिले 2 षटक अगदी हा फटका मोठा पाहायला मिळतोय. लांब लचक षटकार. या दिशेने चेंडू गेल्यानंतर परत येईल अशी आशा नाही. त्यामुळे कदाचित प्रत्येक आयोजनकर्त्यांना 5 ते 6 बॉक्स एक्स्ट्रा आणावे लागत असतील. यावेळेला चेंडूची गती वाढली गेली. 3 चेंडू. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. क्षेत्ररक्षक पोहोचण्याचा प्रयत्न करील सूरज पाटील. चेंडू उचलला गेलाय, मात्र एकच धाव. शेवटचा षटक आहे. अगदी औपचारिकता या चेंडूवरती पूर्ण केली जाते. सराव केला जातोय असंच चित्र पाहायला मिळते. पुढील चेंडू. यावेळेला क्लीन बोल्ट. दांडी गुल केली आहे. शेवटचा चेंडू आहे. चला मोरिया 11 कामोटे लगेच नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी यायचंय. यावेळेला शेवटचा चेंडू आपण पाहतोय. मात्र अन्वी 11 चुनाभट्टी संघ विजयी झालेला आहे. आणि थँक्यू सो मच बॅड बॉयज GP तलाव ठाणे. आपण आलात, सहकार्य केलं, त्याबद्दल आपलं आभार आणि कॉंग्रॅच्युलेशन. अन्वी 11 चुनाभट्टी या मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरेल. आमचे स्कोरर क्षितिज या ठिकाणी सांगतील. अमित नाईक 26 रन्स. अमित नाईक मॅन